राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात गळती लागली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमधील पडझड रोखण्यासाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। खुद्द शरद पवारच पिंपरी चिंचवडच्या मैदानात उतरल्यानं काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय सामना एकंदरीतच सुरू झालेला पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवडमधील राजकीय वारं फिरायला लागलंय। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला घवघवीत यश मिळालं। शरद पवारांच्या पक्षाला आलेले सुगीचे दिवस आणि आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांच्या खंद्या शिलेदारांनी त्यांची भूमिका बदलायला सुरुवात केली आहे। अजित पवारांना रामराम करत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात जायला सुरुवात झाली आहे। अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातच राजकीय सुरुंग लागलाय। अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादीच्या 20 नगरसेवकांना घेऊन शरद पवारांच्या पक्षात डेरे दाखल झाले। मतदारसंघामध्ये आम्ही ज्या भूमिकेतनं हा मतदारसंघ आज लढवतोय, आमची जी भूमिका आहे सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची की विद्यमान आमदारांच्या माध्यमातून जी काही 10 वर्ष या भोसरी विधानसभेमध्ये अधोगती झाली, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो थांबवण्याची वेळ आली। त्याच्यामुळे परिवर्तन आम्हाला या विधानसभेमध्ये करायचं आहे। अजित पवारांचे हे खंदे समर्थक तर त्यांची साथ सोडून गेलेत, तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे देखील शरद पवारांच्या गटात दाखल होणार होते। मात्र लांडे यांनी सावध भूमिका घेत ऐनवेळी माघार घेतली। तसंच त्यांनी अजित पवारांच्या बैठकीलाही उपस्थिती लावली। तर नगरसेवक आणि शहराध्यक्ष इतर पक्षात गेले तरी फरक पडणार नाही असा विश्वास आमदार अण्णा बनसोडेंनी व्यक्त केला। आता अजित गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष होते, ते भोसरी मतदारसंघामध्ये राहतात। त्या ठिकाणची परिस्थिती पाहून त्यांनी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु आज दादाच्या नेतृत्वाखाली जी मीटिंग झाली त्या मीटिंगला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वच्या सर्व नगरसेवक हजर होते। माजी आमदार विलास लांडे सध्या तरी पक्षातच आहेत आणि आमदार अण्णा बनसोडेंनी व्यक्त केलेला विश्वास अजित पवारांसाठी दिलासादायक ठरणार आहे। तर अजित गव्हाणे विधानसभा निवडणूक लढवणार असतील तर तुतारीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेतली आहे। शिवसैनिकांची ही भूमिका अजित पवारांच्या पथ्यावर पडणारी आहे। मात्र असं असलं तरी अजित पवारांची डोकेदुखी कायम राहणार असल्याचं शरद पवार गटानं म्हटलंय की पिंपरी चिंचवड शहरामधील 90% राष्ट्रवादी अजित पवार गट हा माननीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आत्ता लवकरच प्रवेश करणार आहे। त्यातील फक्त ही आत्ता झलक आहे, पिक्चर अजून शिल्लक आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मागे मी सांगितलं होतं 90% अजित पवार गटातील नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत। अजित पवार त्यांचा बालेकिल्ला राखण्यासाठी जेवढी मेहनत घेत आहेत त्याच्या दुपटीनं शरद पवार आणि त्यांच्या शिलेदारांनी अजित पवारांचा गड काबीज करण्याची तयारी केली आहे। परिणामी पिंपरी चिंचवडच्या रणांगणात सुरू झालेल्या काका पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।